नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी आणि जी तुमचा भाग बऱ्यापैकी कव्हर करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्की तुम्हाला फायदा होईल. चला तर मग आपण प्रश्नाला सुरुवात करू. बघा, कोणते वर्ष आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरलेले आहे? बघा, सर्वात उष्ण वर्ष म्हणून कोणते वर्ष ठरलेले आहे? तर 2024 हे वर्ष सर्वात उष्ण वर्ष म्हणून ठरलेलं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न, भारताचे भांडवली मूल्य 5 ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक असून भारत हा जगातील कितवा मोठा बाजार असणारा देश ठरला आहे? तर चौथा देश आपल्याला चौथ्या क्रमांकाचा ठरलेला सांगता येतो. बघा, भारताचे भांडवली मूल्य 5 ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक असून भारत हा जगातील चौथा मोठा बाजार असणारा देश ठरलेलं सांगता येते. भारत देश जागतिक पातळीवरचा कितवा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश ठरला? बघा, सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश भारत हा कितव्या क्रमांकाचा ठरलेला आहे? तर तिसऱ्या क्रमांकाचा. इंटरपोलच्या धर्तीवर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी भारताने कोणते नवीन पोर्टल सुरू केले आहे? तर भारत पोल हे पोर्टल आपल्याला सुरू केलेलं सांगता येते. पुढचा प्रश्न, मैया सन्मान योजनेअंतर्गत झारखंड सरकार महिलांना प्रति महिना किती रुपये देत आहेत? बघा, तर प्रति महिना आपल्याला 2500 रुपये देत असलेलं सांगता येतं. मैया सन्मान योजनेअंतर्गत झारखंड सरकार महिलांना प्रति महिना 2500 रुपये इतके देताना आपल्याला पाहायला मिळतात. मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये भारत जगात कितव्या स्थानी आहे? बघा, भारत जगात कितव्या स्थानावर आहे मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये? तर तिसऱ्या स्थानावर असलेलं आपल्याला सांगता येतं. मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये जगामध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे? बघा, अव्वल स्थानी असणारा देश विचारलेला आहे. तर चीन हा मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये जगामध्ये अव्वल स्थानी असणारा देश आपल्याला सांगता येतो. कोणता? तर चीन. भारतात होणाऱ्या आयर्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी BCCIने महिला संघाच्या कर्णधार म्हणून कोणाची नेमणूक केली आहे? बघा, कर्णधार म्हणून कोणाची नेमणूक केली आहे? तर स्मृती मानधना यांची नेमणूक केलेली आपल्याला सांगता येते. पुढचा प्रश्न, मराठी भाषा देशातील कितवी अभिजात भाषा ठरली आहे? तर 7वी भाषा ठरली आहे. बघा, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि तो कितवा? तर 7वा. दिल्लीतील राष्ट्रीय स्मृती संकुलात कोणत्या माजी राष्ट्रपतीचे स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे? तर प्रणव मुखर्जी. बघा, प्रणव मुखर्जी यांचा स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पुढचा प्रश्न, जानेवारी 2025 मध्ये कोणता देश अधिकृतपणे BRIC मध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील झाला आहे? कोणता म्हणजे देश झाला आहे? तर इंडोनेशिया. बघा, इंडोनेशिया हा देश आपल्याला सामील झालेला सांगता येतो. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पहिल्या अग्रिम अंदाजानुसार भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर विद्यमान 2024-25 या आर्थिक वर्षात किती टक्केपर्यंत मंदावण्याचा अंदाज आहे? बघा, आता मंदावण्याचा अंदाज आपल्याला विचारलेला आहे. तर 6.4% मंदावण्याचा अंदाज आपल्याला सांगता येतो. 6.4% इतका. पुढचा प्रश्न, जानेवारी 2025 पासून कोणत्या राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यात आला? बघा, जानेवारी 2025 पासून कोणत्या राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यात आला? तर उत्तराखंड या राज्यामध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात आलेला आपल्याला सांगता येतं जानेवारी 2025 पासून. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे देण्यात येणारे भटनागर फेलोशिप कोणाला प्रदान करण्यात आली? बघा, कोणाला प्रदान करण्यात आली? तर प्राध्यापक गणपती यादव यांना प्रदान करण्यात आलेली सांगता येते. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स यांच्या अहवालानुसार उच्च शिक्षणासाठी जगात विख्यात विद्यापीठाची संख्या कोणत्या देशात सर्वाधिक आहे? सर्वाधिक असणारा देश कोणता आहे? तर अमेरिका. वर्ष 2024 मध्ये भारतातील बेरोजगाराची दर किती टक्के होता? बघा, बेरोजगाराचा दर आपल्याला विचारलेला आहे. तर 9.2% इतका सांगता येतो. 2024 मध्ये भारतातील
बेरोजगाराचा दर 9.2% इतका असलेला आपल्याला पाहायला मिळत होता. पुढचा प्रश्न, HNPV विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने टास्क फोर्सची स्थापना केली आहे. त्यांच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? बघा, अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली असं आपल्याला विचारलेलं आहे, तर डॉक्टर पल्लवी सापळे यांची नियुक्ती करण्यात आलेला आपल्याला सांगता येतं. डॉक्टर पल्लवी सापळे. चायचा वापर जगाच्या 86% तुलनेत भारतात किती टक्के वाढला? तर 88% इतका वाढलेला आपल्याला सांगता येतो भारतात. जम्मू काश्मीरमधील झेडमोड बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले झेडमोड या बोगद्याचे उद्घाटन. आणि तो कुठं आहे? तर जम्मू काश्मीर इथे असलेला आपल्याला सांगता येतो, जम्मू काश्मीरमध्ये. जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशात विकसित केली आहे? तर आपला भारत देशामध्ये विकसित केलेली आपल्याला पाहायला मिळते किंवा सांगता येते. जंगलामध्ये लागलेल्या वणव्यामुळे चर्चेत असलेली लॉस एंजलिस शहर हे अमेरिकेच्या कोणत्या राज्यात आहे? बघा, अमेरिकेच्या कोणत्या राज्यात आहे? तर कॅलिफोर्निया या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते एंजलिस शहर. बघा, लॉस एंजलिस शहर हे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया. अजमतुल्ला उमर जई हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे असं आपल्याला विचारलेलं आहे? तर अफगाणिस्तान या देशामधला आपल्याला सांगता येतो. महिला हॉकी इंडिया लीग 2024-25 ची उद्घाटन आवृत्ती कोणी जिंकली? बघा, कोणी जिंकलेली आहे? तर ओडिशा वॉरियर क्लब यांनी जिंकलेली आपल्याला सांगता येतं. ओडिशा वॉरियर क्लब. रामसर कन्व्हेन्शन अंतर्गत मान्यता प्राप्त पाणथळ शहराच्या जागतिक यादीत कोणत्या भारतीय शहरांचा समावेश करण्यात आला? तर इंदोर आणि उदयपूर या शहरांचा समावेश करण्यात आलेला आपल्याला सांगता येतं. शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? तर ॲग्रिस्टॅग ही योजना आपल्याला सुरू करण्यात आलेली सांगता येते. ते कशासाठी? तर शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी ॲग्रिस्टॅग ही योजना सुरू करण्यात आलेली सांगता येते. पुढचा प्रश्न, भारताने नुकतेच कोणता उपग्रह प्रक्षेपित केला आहे जे की भारताचे हे 100वे प्रक्षेपण ठरले आहे? तर NVS-02 आपल्याला सांगता येतो. कृषी व अन्न प्रक्रिया क्षेत्रात नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने अँग्री स्टार्टअप फंड सुरू केला? तर महाराष्ट्राने सुरू केलेला आपल्याला सांगता येतं. जॉफ एलर्डिस यांनी नुकताच मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला आहे. ते खालीलपैकी कोणत्या परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते? बघा, विचारलेला आहे. तर ICC यांचे आपल्याला मुख्य कार्यकारी परिषदेचे अधिकारी असलेलं सांगता येते. आसाम या राज्याची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे? तर दिब्रुगड. आसाम या राज्याची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे? तर दिब्रुगड या शहराची निवड करण्यात आलेली आपल्याला सांगता येते. पुढचा प्रश्न बघा, उदयनमुखी ICC मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त केमेंदू मेंडिस हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर श्रीलंकेचे असलेले आपल्याला सांगता येतात. उदयनमुखी ICC वुमेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त अनेरी डेरेक्सन हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर दक्षिण आफ्रिकेचे असलेले आपल्याला सांगता येतात. कैलास मानस सरोवर यात्रा सुरू करण्यासाठी भारत आणि कोणत्या देशादरम्यान थेट उड्डाण सुरू करण्यात येणार आहे? तर भारत आणि चीन या देशासाठी थेट उड्डाण सुरू करण्यात येणार आहे. कोणत्या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे? तर जॉर्जिया या देशाला मलेरिया मुक्त म्हणून घोषित केलेलं आपल्याला सांगता येतं. कोणत्या देशाने 2025 हे वर्ष समुदाय वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर संयुक्त अरब अमिराती. पुढचा प्रश्न, स्टीव्ह स्मिथ या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करण्याचा विक्रम केला आहे. हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशाचा आपल्याला सांगता येतो. कोणता खेळाडू? तर स्टीव्ह स्मिथ हा खेळाडू ऑस्ट्रेलिया या देशाचा आहे. कोणत्या राज्याने स्वतःचे
इनलँड मॅग्रीव गुनेरी नावाचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित केले आहे, तर गुजरात या राज्याने केलेलं आपल्याला सांगता येतं. कोणाच्या अध्यक्षतेखाली महाकुंभ दुर्घटना समितीची स्थापना करण्यात आली, तर हर्ष कुमार यांच्या अध्यक्षतेखाली महाकुंभ दुर्घटना समितीची स्थापना करण्यात आलेली आपल्याला सांगता येते. पुढचा प्रश्न, उत्कर्ष ओडिशा मेकिंग ओडिशा कॉन्क्लेव्हचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे, तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलेलं आपल्याला सांगता येतं. भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून देण्यात येणारा सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे, तर सचिन तेंडुलकर यांना जाहीर केलेला आपल्याला सांगता येतो. त्यांना जाहीर झालेला आहे सचिन तेंडुलकर यांना. आर्थिक पाहणी अहवालानुसार अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर आगामी 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये किती राहण्याचा अंदाज आहे, तर 6.3 ते 6.8 इतका राहण्याचा अंदाज आपण सांगू शकतो किंवा आहे. तर आजचे हे प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.